आज सुप्रीम कोर्टाकडे लक्ष राहील। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत तब्बल 2 वर्षांनी आज सुप्रीम कोर्टात या विषयाची सुनावणी होणार असल्यानं नेमका आज काय होतंय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं फेब्रुवारी 2023 ला शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देत हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलं होतं। त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात न्याय मागायला गेले होते। परंतु त्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून सप्टेंबर 2023 ला या निर्णयाला स्थगिती देण्यात येऊन एकनाथ शिंदे यांना यावर काय मत आहे याची स्पष्टता करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती। परंतु त्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड हे सेवानिवृत्त झाल्यानं तेव्हापासून हा विषय मागे पडला तो पडलाच। चंद्रचूड यांच्यानंतर सरन्यायाधीशपदी सिन्हा यांच्या कार्यकाळातही शिवसेना पक्षाबाबत सुनावणी होऊ शकलेली नाही। तसं पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून सुप्रीम कोर्टात कागदोपत्री पूर्तता करण्यात आलेली आहे। आता उन्हाळी सुट्ट्यानंतर सोमवारी न्यायाधीश सूर्यकांत यांच्या बेंच समोर हे प्रकरण पुन्हा एकदा सुनावणीसाठी येणार आहे। त्यामुळे किमान 2 वर्षांनंतर तरी सर्वोच्च न्यायालय काहीतरी ठोस निर्णय देईल अशी अपेक्षा विशेषतः उद्धव ठाकरेंकडून वर्तविण्यात येते। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष दुभंगले गेले। त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून तब्बल 2 वर्षांनंतर शिवसेनेसंदर्भात आज सुनावणी होणार आहे। महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकरणाचा निकाल विधानसभा निवडणुकीआधी लागणं अपेक्षित होतं। परंतु तारीख पे तारीखमुळे या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली आणि अखेर लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुका देखील या निकालाच्या आधीच घेण्यात आल्या। एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा केल्यामुळे जून 2022 मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे कोसळले होते। त्यानंतर शिंदे फडणवीस यांचे महायुतीचे सरकार सत्तेवर आले होते। त्यानंतर काही महिन्यांनी अजित पवार यांनी 40 आमदारांसह महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले। या दोन्ही पक्षांचे नाव आणि चिन्ह कोणत्या गटाकडे जाणार याबाबतची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे। शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आणि त्यासोबतच चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचे प्रकरण एकसारखे असल्याचं सांगत यावर सप्टेंबर 2023 मध्ये पहिली सुनावणी झाली। त्यानंतर या प्रकरणी सुनावणी झाली नाही। त्यानंतर तब्बल 1.5 वर्षांनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे या याचिकेवर 7 मे 2014 रोजी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर 14 मे 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। परंतु ठोस निर्णय लागला नाही। सरन्यायाधीश चंद्रचूड हे सेवानिवृत्त झाल्यानंतर न्यायाधीश सिन्हा यांच्या काळातही सुनावणी झाली नाही। त्यानंतर उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोर्ट बंद होतं। सुप्रीम कोर्टात सूर्यकांत यांच्या बेंचकडे हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले। स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लागण्याआधी प्रायोरिटीनं पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणावरती सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी केली होती। परंतु त्यावर न्यायाधीश सूर्यकांत यांनी विधानसभा निवडणुका ज्या पद्धतीने झाल्या त्या पद्धतीने स्थानिक स्वराज संस्थांच्याही निवडणुका घेता येतील त्यासाठी सुनावणी लवकर घेण्याचा आग्रह का असा प्रश्न सिब्बल यांना विचारला होता। कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर यावर सुनावणी घेण्यात येईल असं सांगत लवकर सुनावणी घेण्याच्या मागणीला विरोध दर्शवला होता। असंही स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पक्षापेक्षा पॅनलवर होत असल्याचं सुद्धा मत न्यायाधीश सूर्यकांत यांनी व्यक्त केलं होतं। त्यामुळे तेव्हापासून रखडलेली सुनावणी आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सूर्यकांत यांच्या बेंच समोर येणार आहे। दरम्यान तब्बल 2 वर्षांनंतर जरी आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाबाबत सुनावणी होणार असली तरी आज काही ठोस निर्णय येण्याची शक्यता कमीच आहे। आज कोर्टात काय होऊ शकतं याचा जरा आढावा घेऊया। पहिली शक्यता, शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत आज सुप्रीम कोर्टात काही ठोस निर्णय लागण्याची शक्यता कमी आहे। जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंच समोर हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे आज कोर्टामध्ये दोन्ही बाजूने जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांचा एक वेळा आढावा घेतला जाऊ शकतो। दुसरी शक्यता, उद्धव ठाकरेंकडून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या केसचा निकाल लावण्याचा आग्रह जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंच समोर केला जाण्याची शक्यता आहे। सिब्बल त्याबाबत ताकद लावतील।
तिसरी शक्यता, शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाकडून पाठवण्यात आलेल्या नोटिशीला त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट शिंदे गटाला अजून काही कागदपत्रांची पूर्तता करायला लावतंय का ते सुद्धा बघावं लागणार आहे। चौथी शक्यता, राष्ट्रवादी पक्षाबाबत सुप्रीम कोर्टानं शरद पवारांना काही प्रमाणावरती दिलासा दिला होता। अजित पवार गटाला निवडणूक चिन्ह आणि नाव हे अंतिम निकाल लागेपर्यंतच देण्यात आलं आहे हे जाहिरातींच्या माध्यमातून सांगण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले होते, मात्र ते आदेश पायदळीत उडवले गेले। म्हणजेच अजित पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष तात्पुरता असल्याचं यातून दिसून आलं होतं। तोच न्याय शिवसेनेबाबत लावण्याचा आग्रह उद्धव ठाकरेंकडून केला जाऊ शकतो। पाचवी शक्यता, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत गेल्या 2 वर्षांपासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। त्यामागे लोकसभा आणि विधानसभा अशा 2 मोठ्या निवडणुकाही होऊन गेल्यात। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असल्यानं या हाय प्रोफाईल प्रकरणाचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टात लावण्यात यावा अशी मागणी सुद्धा आज उद्धव ठाकरे गटाकडून केली जाऊ शकते। तुम्हाला काय वाटते? आज जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंच समोर काहीतरी एक घाव 2 तुकडे होतील की तारीख पे तारीख समोर येईल? व्यक्त व्हा, मुद्दा शेअर करा आणि मत कमेंट करा। जय महाराष्ट्र।